नमस्कार, माझं नाव डॉक्टर ध्रुव सुरेश बत्रा आहे आणि मी न्यूरोलॉजिस्ट आणि पार्किन्सन्स डिझीज स्पेशलिस्ट आहे नागपूर, महाराष्ट्रामध्ये. आज मी तुमच्याशी पार्किन्सन्स पेशंटचे त्रास का वाढतात ह्याच्याबद्दल बोलणार आहे. पार्किन्सन्सचे पेशंट खूपदा औषधी स्वतः कमी करतात. कधी कधी ते स्वतःच्या गोळ्या डॉक्टरला न विचारता बंद करून देतात. खूपदा ते ऍसिडिटी किंवा डोकंदुखीच्या मेडिसिन्स, औषधी डॉक्टरला न विचारता खूप दिवस घेतात. ह्या सगळ्या कारणामुळे पार्किन्सनचा त्रास वाढू शकतो. हे सोडलं तर जे कॉन्स्टिपेशन आपण म्हणतो, कब्ज किंवा पोट साफ न होणं, हे पार्किन्सन्सच्या पेशंटमध्ये एक खूप कॉमन कारण आहे, ज्याच्यामुळे त्यांचा त्रास वाढून जातो आणि गोळ्या काम करत नाही. पाणी कमी पिणं किंवा खूप थंडीच्या वातावरणामध्ये जाणं किंवा खूप गरमी असेल आणि खूप आपल्याला घाम सुटला असेल तर अशा कारणामुळेही पार्किन्सन्सचे प्रॉब्लेम्स वाढू शकतात. जर आपल्याला पार्किन्सन्स आपलं चांगलं कंट्रोल पाहिजे तर आपण नियमित गोळ्या औषधं घ्यायला पाहिजे, पोट साफ व्हायला पाहिजे दररोज, पाणीचं प्रमाण भरपूर प्यायला पाहिजे, डॉक्टरला न विचारता कुठलीही औषधं स्वतः जेवढ्या दिवस सांगितलं त्याच्यापेक्षा जास्त नाही घ्यायला पाहिजे आणि नियमित व्यायाम केल्यावर आणि औषधी वेळेवर घेतल्यावर आणि जेवण खाणपान चांगलं ठेवल्यावर पार्किन्सन्सचे प्रॉब्लेम्स वाढत नाही. नमस्कार.